नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी नागपुरात आहे आणि नागपूरच्या रविभवन परिसरामध्ये आहे. ऑल इंडिया पॅन्थरचे जे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार सर ते नागपूरला आलेले आहेत आणि रविभवन येथे त्यांची आमची भेट झाली. सर, जय भीम. जय भीम. जय भीम. आज नागपूरला येण्याचं असं काय नेमकं काय कारण होतं? नागपूरला ऑल इंडिया पॅन्थर सेनेचं मोठं संघटन आहे. नरखेड भागामध्ये बिरसा मुंडाचा पुतळ्याच्या संदर्भातलं मोठं आंदोलन होतं आदिवासींचं, आणि त्या आदिवासींच्या आंदोलनासाठी मी आलो होतो. त्यानिमित्ताने आज दीक्षाभूमी या ठिकाणी अभिवादन केलं. 14 ऑक्टोबरला जी काही तयारी आहे त्या संदर्भात जे उत्खननाचा विषय झाला त्याच्यामध्ये ती जमीन बुजवण्याचा जो काम चालू आहे ते मी बघितलं, अभिवादन केलं आणि या ठिकाणी शहरातल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पत्रकारांशी संवाद आहे. केदार म्हटलं तर एक चळवळीतील एक तुमचं नाव आहे आणि पोलीस विभागही केदार जर नागपुरात आले तर ते खुफिया विभागाला माहिती पडतेच आणि ते तुमच्या पाठीशीच असतात की केदार आता काय करणार. नेमकं काय कारण आहे केदार यांना, म्हणजे महाराष्ट्र सरकार भीतो, पोलीस विभाग भीतो, काय नेमकं कारण आहे? निर्भीडपणे समाजाचा रक्षणाचा जो अजेंडा मी चालवतोय गेल्या 10-15 वर्षामध्ये, त्याच्यामध्ये जवळपास 200-300 घटनांना मी भेटी दिल्यात, वेगवेगळ्या भागामध्ये आक्रमक आंदोलन केलेत आणि त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइजची भूमिका नाही. 1972च्या पॅन्थरची पुन्हा एक निर्मिती करण्याचं जे आधुनिक धोरण आहे बदलत्या काळाप्रमाणे, ते धोरण मी अवलंबतोय आणि माझी त्याने ताकद बघितलेली, तरुणांचं मला मिळणारं पाठबळ बघितलेलं आहे आणि लढण्यातली जी दाहकता आहे, प्रामाणिकतेची, एकनिष्ठतेची, चळवळीबद्दलतेच्या आत्मीयतेची, त्याच्यामुळे हा चळवळीसाठी जागणारा आणि मरणारा कार्यकर्ता आहे ही यंत्रणेला माहीत आहे, गृह विभागाला माहीत आहे. त्याच्यामुळे आज मला लय काही मेहनत करावं लागत नाही. एखाद्या मुद्द्याचं ट्विट जरी केलं तरी तो प्रश्न मार्गी लागण्याची क्षमता आमच्या मुवमेंटमध्ये झालेली आहे आणि त्यासाठी माझ्यावरती 20-25 गुन्हे दाखल झाले. त्याच्यामध्ये तडीपारी मला भोगावं लागली, त्याच्यामध्ये सफर व्हावं लागलं, पण न डगमगता मरण्याच्या तयारीनीच रणांगणात उतरलोत. अशा स्थितीमध्ये आम्ही लढतोय, म्हणून या ठिकाणी आमची चळवळीची दखल घेतली जाते आणि हे खूप अभिमानास्पद आहे. पॅन्थर म्हटलं तर एक नाव होतं काही वर्ष अगोदर, परंतु आता पॅन्थरचं ज्याप्रमाणे फक्त दीपक केदार यांची पॅन्थर जर सोडली तर पॅन्थर हे नाव म्हणजे एक विलुप्त होताना दिसत आहे. नाही, पॅन्थर विलुप्त होणार नाही. जेव्हा जेव्हा समाजावरती अन्याय वाढेल, अत्याचार वाढतील, तेव्हा तेव्हा पॅन्थरची भूमिका गडद होत जाणार आहे, म्हणजे वाढत जाणार आहे. पॅन्थर विलुप्त होणारा विचार नाही, कारण हा विचार मांडणारे जे विद्वान होते, नामदेव ढसाळ, राजा ढाले, लढाऊ जे काही त्या काळी 1972ला लॉंग मार्च लढा असेल, नामांतराचा लढा असेल, अस्मितेचा लढा असेल, अन्याय अत्याचाराचा लढा असेल, त्यासाठी शहीद झालेले जे काय असतील त्यांना सहज आंबेडकरी चळवळ कधी विसरणार नाही. आणि येणारे जे तरुण आहेत ते त्या पॅन्थरचा वारसा चालवतील. जेव्हा जेव्हा समाज असुरक्षित होईल तेव्हा तेव्हा पॅन्थर जन्म घेईल. तो विलुप्त होणारा विचार कदापि होऊ शकत नाही. हा, त्याच्यामध्ये काळानुरूप बदल होतील, कारण आज आम्हाला आधुनिक यंत्रणेला लढावं लागतं. म्हणजे मी नागपूरकडे निघालो, फक्त औरंगाबादहून जर दिशेने निघालो त्या वर्ध्याच्या पुढून, अमरावतीच्या पुढून, तरी मला IB चा फोन येतो की तुम्ही नागपूरला कशाला चाललात. म्हणजे एवढे आम्ही कॅप्चर आहेत. मी कुठं बसलोय, मी कुठं जातोय, मी काय करणार आहे, ह्या सगळ्यावरती इथल्या यंत्रणेचं लक्ष असतं. पण तरी सुद्धा आजचा आधुनिक पॅन्थर तेवढ्या ताकदीने लढतोय. पॅन्थर विलुप्त होणार नाही, तो अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणार. या ठिकाणी न्याय, सत्ता, यंत्रणा आमच्या ज्या ज्या वेळेस बाजूने राहणार नाही, त्या वेळेस त्याला उत्तर देण्याला, ठोसाची ठोसा देण्यासाठी पॅन्थर जन्माला येईल. म्हणजे लढवय्या पॅन्थर आहे असं तुमचं म्हणणं आहे? हो, एकदम लढवय्या पॅन्थर आहे आणि पॅन्थरच इथला वैचारिक लढवय्या दोन्ही भूमिका अतिशय जहालपणे सांभाळतो आणि त्यालाच असणारी इथली यंत्रणा घाबरते आणि म्हणून इथला समाज सुरक्षित आहे. पॅन्थर अनेक प्रश्नावरती लढलोय.
पॅन्थर फक्त दलित अत्याचारावरच लढतोय हा एक संभ्रम झालेला आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनावर लढतोय, आम्ही कामगारांच्या आंदोलनावर लढतोय, आम्ही विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लढतोय, आम्ही इथल्या असणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती लढतोय, आम्ही ओबीसी मराठा याच्यामध्ये भूमिका घेतोय. आम्ही असणारं या देशातल्या अनेक मुद्द्यांवरती, संविधान वाचवण्याच्या मुद्द्यावरती असेल, आरक्षण वाचवण्याच्या मुद्द्यावरती असेल, महिलांच्या सबलीकरणासाठीच्या मुद्द्यावरती असेल, तरुणांच्या रोजगारासंदर्भातल्या मुद्द्यावरती असेल. पॅन्थर हा फक्त अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणारा, मारणारा, झोडणारा अशी त्याची ओळख नाही. तर पॅन्थर हा राजकीय भूमिका सुद्धा घेऊ शकतो. पॅन्थर हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सगळ्या प्रश्नांना हात घालू शकतो, हे आम्ही दाखवून दिलंय. आम्ही इथंच अधिवेशनावरती नागपूरला निळा जन उठाव मोर्चा आणला होता. 70 मागण्या होत्या, या सगळ्या घटकांच्या मागण्या होत्या, त्यात एका जातीची मागणी नव्हती. महाराष्ट्रात अनेक आंदोलनं केले, अनेक समूहांसाठी लढलो, मी मातंगांसाठी लढलो, मी चर्मकारांसाठी लढलो, मी होलारांसाठी लढलो, मी इथल्या असणाऱ्या गरीब मराठ्यांसाठी लढलो, इथल्या ओबीसींसाठी लढलो, इथल्या दलितांसाठी, आदिवासींसाठी मोठ्या प्रमाणात माझा लढा सुरू आहे. आजही त्या समूहाला कपडे घालायला नाहीत, आजही त्यांची भटकंती थांबलेली नाही, आजही त्यांच्या घराचा संघर्ष संपलेला नाही, आजही आमच्या गायरानाचा संघर्ष संपलेला नाही, आजही आमच्या आंदोलनातल्या मागण्या गायरान आहेत, घरकुल आहेत. हे दुर्दैव आहे. 70 वर्ष आमच्या मागण्या त्या संपलेल्या नाहीत, त्याच्यावरती आज आम्हाला लढावं लागतं आणि लढल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. तुम्ही म्हणता 70 वर्षापासून आपण लढतच आहोत आणि पॅन्थर ही लढतच आहे. सत्तेतच नाही तर तुम्हाला न्याय कसा मिळणार? मग सत्तेत येण्यासाठी पॅन्थर काय करत आहे? नाही, आता सत्तेत येण्यासाठी पॅन्थर धडपडणार आहे, या ठिकाणच्या राजकीय भूमिका घेणार आहे. पॅन्थर आता या येणाऱ्या विधानसभेला सत्तेत कशा पद्धतीने जायचं यासाठी धोरण आखतंय आणि नक्कीच पॅन्थरची एंट्री या विधानसभेला सत्तेत जाईल आणि समाजाचे जे रस्त्यावरचे प्रश्न होते ते विधानसभेत मांडण्यासाठी आम्ही भूमिका घेणार आहेत. काय आज जर बघितलं उत्तर प्रदेशमध्ये पॅन्थरच आहे. एवढंच आहे की 1972ला महाराष्ट्र जागरूक झाला, उत्तर प्रदेश आता जागरूक झाला चंद्रशेखर आझादांच्या याच्याखाली, नेतृत्वाखाली. म्हणजे हा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या चळवळीचा गॅप आहे की 1972ला पॅन्थर उभा राहते आणि भीम आर्मी आता उभा राहते. लक्षात आलं? त्याच्यामुळे त्यांना तिथं मिळणारं पाठबळ मोठं आहे. त्या माध्यमातून त्यांच्या रूपाने संसदेत एक खासदार जाणं, त्यांनी तिथं दीक्षाभूमी, दलित अत्याचार, चैत्यभूमी या सगळ्या मुद्द्यांवरती अवघ्या 10 ते 15 दिवसात 50 मुद्द्यावरती बोलणं सॅल्यूट आहे. एक खासदार काय करू शकतो या ठिकाणी व्यवस्थेत जाऊन, संसदेत जाऊन, हे त्यांनी दाखवून दिलं. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा याच प्रयत्नात आहे की कमीत कमी विधान भवनामध्ये लढाऊ पॅन्थर गेले पाहिजेत आणि तशी आखणी आम्ही या विधानसभेला आखतोय. ऑल इंडिया पॅन्थरची स्थापना केव्हा केली तुम्ही? आता ह्याच्यामध्ये जवळपास त्याला 6-7 वर्ष झालं. ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मी स्थापना केलेली आहे. त्याचा काही स्थापना दिवस बी साजरा करत नाहीत आणि वर्धापन दिन पण साजरा करत नाहीत. नितीन आगेचं हत्याकांड झालं आणि मी हालून गेलो की फक्त एका आपल्या वर्गमैत्रिणीला पुस्तक दिलं आणि तिच्या घरच्यांनी आणि गावातल्या जातीवाद्यांनी शाळेत पासून मारत मारत शिवाच्या बाहेर नेऊन, गावकुसाच्या बाहेर नेऊन लिंबाला लटकून त्याला मारून टाकलं. त्यावेळेस मी हल्लो की आजही आम्ही असणारं माणूस म्हणून जगण्याचे लायक नाहीत अशी स्थिती या देशात आहे. आजही आम्हाला जनावरांसारखं वागवलं जातं. आम्ही वर्गमैत्रिणीला पुस्तक देऊ शकत नाही, एवढी बिकट अवस्था आहे. आणि त्याच वेळेस मी R.R. पाटलाची तत्कालीन गृहमंत्री यांची सभा उधळली औरंगाबादला आणि तिथून पॅन्थरला सुरुवात केली. त्याच्यामुळे लढण्यासाठी पॅन्थर काढली होती, एक इव्हेंट मधून काढला नाही. म्हणून माझ्या संघटनेचा मी वर्धापन दिन सुद्धा करत नाही. लढण्यासाठीचं जे नाव आहे ते मी लढण्यासाठीच वापरतो. इव्हेंट आणि त्याच्यामध्ये मला थारा नाही. इव्हेंटवाले जास्त काळ टिकत नसतात. जेव्हा इव्हेंट येतो तेव्हा तो समाजातून हद्दपार होतो. जोपर्यंत तो लढताना दिसतो तोपर्यंतच तो समाजात राहतो. हे अनेक उदाहरणं तुम्ही आजपर्यंत बघितलं असेल. आता आमच्याकडे इव्हेंट फार आलेत, डिझाईन आली, क्रिएटिव्हिटी आली, मंच आलेत, वक्ते आलेत. इव्हेंटला समाज थारा देत नाही, ही आंबेडकरी चळवळीची ओळख आहे. त्याच्यासाठी लढायला फाटके कपडे असो, त्याच्यामध्ये इव्हेंट माईक नसेल, त्याच्यामध्ये स्टेज नसेल, पण त्याच्या दारात, त्याच्या वाटावरती, त्याच्या अंगणामध्ये, विहारात जाऊन त्याची स्वातंत्र्याची, त्याच्या अन्यायाची भाषा करणारा नेता त्यांना आवडतो आणि ती ओळख मी कायम ठेवणार आहे. इव्हेंट बाजी आणणार नाही, हे माझं धोरण आहे. तुमच्याशी तरुण जे आहेत
ज्यांना म्हणजे तुमचे विचार पटतात ते असे तरुण तुमच्याशी हजारो जोडलेले आहेत. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या आंबेडकरी समाज जो आहे, आंबेडकरी समाजाचे तरुण हे बेरोजगार आहेत. शिक्षित असून सुद्धा त्यांना नोकऱ्या भेटत नाही. मग अशा वेळी तुमची जी ऑल इंडिया पॅन्थर आहे, त्यांनी काय प्रयत्न केला महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून? नाही, आम्ही आंदोलनामध्ये आमच्या प्रत्येक मागण्या आहेत. खाजगीकरणामध्ये आरक्षण झालं पाहिजे, तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. पण मुळात इथला अजेंडाच आहे की अनुसूचित जातीच्या तरुणांना गुलाम ठेवायचं. त्यांना कार्यकर्त्यांची फौज लागते, त्यांना रोजगार देण्यासाठी लढा उभा करावा असं कुणालाच वाटत नाही. माझ्या हातात देण्यासारखं काही नाही. मी लढू शकतो, मागण्या करू शकतो. ज्या दिवशी देण्यासारखा होईल त्या दिवशी नक्कीच माझा पहिला प्रयत्न माझ्या तरुणांना या ठिकाणी रोजगार देणं, खाजगीकरणात आरक्षण आणणं, त्यांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी लढत राहणं. आमच्याकडे आहे ना, दिशाभूल करणारे मुद्दे अनेक उभा राहिले आणि त्याच्यात आम्ही स्पॉईल झालो. भावनिक मुद्द्यामध्ये आमच्यावरती 40,000 तरुणांवरती गुन्हे दाखल झाले. रस्त्यावरचे 1-2 इव्हेंट जरी वर्षाला झाले तरी त्याच्यात जवळपास 50,000 तरुण उद्ध्वस्त होतात, ज्यांना नोकऱ्या लागू शकत नाहीत, ज्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, जे स्पॉईल होतात. दीपक केदार हा तरुणांना स्पॉईल करणारा कार्यकर्ता नाही. आमच्या राज्यामध्ये राजकारणाची एक परिभाषा आहे की दंगल केल्याशिवाय नेता होत नाही. तुम्ही जर अनेक पक्षांचे जर लीडर बघितले तर मग तुम्ही त्यात बाळासाहेब ठाकरे घ्या, एकच नाव सांगतो. त्याच्यानंतर अनेक नावं तुम्ही घ्या, देश पातळीपासून ते राज्य पातळीवर घ्या. परवा दिवशी झालेलं विशालगडचं ते गाजापूरचं जे मुस्लिमांवर चालला होता तो घ्या. दंगलीशिवाय नेता क्रिएट होत नाही. महाराष्ट्रात अतिशय सेन्सिटिव्ह विषयावरती मी लढतोय, दलित अत्याचार, ज्याच्यात अनेक जाती समोर असतात आणि दलित एक बाजूने असतात. मला जर नेता व्हायचं असतं, मेन फ्रेम मध्ये यायचं असतं तर मी सहज 2-3 दंगली करू शकत होतो. पण त्या दंगलीतून काय झालं असतं, मी नेता झाला असतो. तुमच्याशी माझा मी काय म्हटलं केदार साहेब, तुमच्याशी तरुण जुळलेले आहेत. तरुणच जो आंबेडकरी समाजाचा जो तरुण आहे तो जर सबळ नसेल आर्थिक दृष्ट्या आणि तो जर तुमच्या आंदोलनामध्ये येत असेल, तो केसेस घेत असेल, तसाही तो बेरोजगार राहतो आणि तसाही त्याला आर्थिक बळकट नसल्यामुळे त्याला म्हणजे पायपीट करावं लागतो न्यायालयाची. तुम्हाला माहिती असेल खैरलांजी आंदोलन झालं, रमाबाई आंबेडकर घाटकोपरचं आंदोलन झालं. आजही तरुणांना, आपल्या तरुणांना केसेस सहन करावे लागतात, न्यायालयाची पायपीट करावी लागते. मग अशामध्ये त्यांना बळकट करण्यासाठी तुमची ऑल इंडिया पॅन्थर काय करणार? त्याच्यामध्ये आम्ही त्या व्यवस्थित आल्यावर आमचा सगळ्यात पहिला अजेंडा तरुणांसाठीच असणार आहे. पण तुम्हाला जे मी समजून सांगतोय, हे जे तरुण चळवळीसाठी जगतायत ते डेडिकेटेड आहेत. चळवळीमध्ये डेडिकेशन, त्याग हा शब्द आंबेडकरी चळवळीमध्ये महत्वाचा आहे. मला माहित नाही का, मी रस्त्यावर मारला जाऊ शकतो, मला स्वतःला करिअर नाही का? मी एक चांगल्या दर्जाचा ॲडव्हर्टायझिंग प्रिंटिंगचा व्यवसाय करणारा औरंगाबाद मधला तरुण आज चळवळ महाराष्ट्राची का ताब्यात नेतृत्व घेण्याचा प्रयत्न का करतो? कारण ह्या तरुणांची उन्नती व्हावी, दलित अन्याय अत्याचार थांबावेत, आमचं आरक्षण या ठिकाणी अबाधित राहावं, खाजगीकरणामध्ये आम्हाला आरक्षण मिळावं, त्या माध्यमातून तरुणांना या ठिकाणी न्याय मिळावा. आता मी तुम्हाला विचारतो की हे जे लढणारे तरुण आहेत, आयुष्य उद्ध्वस्त होत आहे ना? नाही ना, असं नाही होत. माझं आता मी म्हणू शकतो का आयुष्य उद्ध्वस्त झालंय? माझ्यावर 25 केसेस आहेत, माझा व्यवसाय मी बंद पाडला. माझं आयुष्य जर जगायचंय चळवळीसाठी तर तुम्ही कोण ठरवणार उद्ध्वस्त झालंय? मला चळवळीसाठी मारायचं हेच माझं टार्गेट आहे, तर दुसरा कोण ठरवणार आहे की तुम्ही उद्ध्वस्त झालात? आणि जे सदन आहेत नागपूर पासून विदर्भापासून बसलेले आहेत, IAS IPS झालेले, त्यांचे पोरं आहेत चळवळीमध्ये, त्यांनी घ्यावं. आम्ही बसतो, तरुणांना सांगतो नका करू. आहेत का? गावागावामध्ये दलितांना मारहाण होती, झोडलं जातं, कोणत्या अधिकाऱ्याचा पोरगा गेलाय तिथं? तो चळवळीचा हिरा झाला का? लढणारा हिरा आहे. आम्ही त्यांना साथ देतोय, लढतायत, उभा राहतायत. काही जणांचं चळवळीसाठी जगणं हाच DNA, त्यांना तेच आहे वाटतं, ते लढतायत.
हा फक्त माझं एक धोरण आहे की मी नेता म्हणून तरुणांचं आयुष्य बर्बाद करणार नाही, हे मी तुम्हाला सांगतोय दंगली करून. हा, मी बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या मार्गाने, पॅन्थरने दिलेल्या काही अजेंड्याच्या मार्गाने नक्की समाजाला न्याय देईल. तरुणांना याच्यामध्ये भूमिका घ्यायला हवी. आज माझ्या माध्यमातून मी जी पॉलिटिकल मुवमेंट उभा करतोय, बौद्ध नगरसेवक झाले पाहिजेत, बौद्ध जिल्हा परिषद मेंबर झाले पाहिजेत, बौद्ध पंचायत समिती मेंबर झाले पाहिजेत, बौद्ध ग्रामपंचायत सदस्य झाले पाहिजेत. त्यांनी देणारं बनलं पाहिजे, मागणारं बनलं नाही पाहिजे. हे माझं धोरण कुणासाठी? तरुणासाठीच आहे ना, समाजाच्या तरुणासाठीच आहे. आज आम्ही किती काळ यांच्या गाडीवर ड्रायव्हर राहायचं, यांचे जिल्हा परिषद मेंबर, नगरसेवक, आमदार, खासदार, आम्ही त्यांच्या गाडीवर फिरायचं, गाड्या चालवत. आमचे पोरं कधी बसणार तिथं? त्यासाठीची ही मुवमेंट उभा करतोय. ही मुवमेंटच तरुणांसाठीची आहे. आजचं जे वर्तमान सरकार आहे महाराष्ट्र, सध्या आपण महाराष्ट्रासंदर्भात बोलू. महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे तोडफोडचं राजकारण सुरू झालेलं आहे, काय वाटतं, हे संविधानाच्या पायमल्ली करताना दिसत आहे का म्हणजे महाराष्ट्राची सरकार? नाही, महाराष्ट्राची सरकार चालवणारी RSS आहे, मोहन भागवत, आणि त्यांचा अजेंडा आहे की संविधान बदलणे. लोकसभेला त्यांनी तो प्रयत्न केला, परंतु आंबेडकरी समूहाने आणि देशातल्या सजग नागरिकांनी तो हाणून पाडला. 400 पार झाले तर आम्ही संविधान बदलून टाकू, हा त्यांचा नारा आहे. तर संविधान बदलण्यासाठीच राज्यातलं सरकार आहे. राज्यातलं जे केंद्र आहे RSSचं ते नागपूरच्या रेशीमबागमध्ये, आणि रेशीमबागचा जो विचार आहे तो देशाला फॉलो होतो. म्हणजे देश राज्य हे दोन्ही रेशीमबागच्या सेंटरमधून आजच्या स्थितीला चालतायत, आणि ते क्लिअर कट आरक्षण आणि संविधानाच्या विरोधात आहेत. त्यांचं कामच आहे विघटन करणे, जातीत भांडणं लावणे, वर्गीकरणाचा अजेंडा आणणे, आरक्षणात क्रिमिलियरची आट आणणे, आणि हे भांडण पेटून एक दिवस हा देश जाळण्याच्या दिशेने घेऊन जाऊन बाबासाहेबांनी जे जे दिलं ते सगळं काढून घेणे, हाच त्यांचा अजेंडा आहे. महाराष्ट्रातलं सरकार सुद्धा तेच करतंय. खुलेआम या राज्य सरकारने आमचा जो निधी आहे शिक्षणाचा तो दिंडीवर उडवला. खुलेआम आमचा असणाऱ्या हत्याकांड होत आहेत. एकाही घटनेला इथल्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी भेट दिली नाही. मुख्यमंत्र्याच्या घरापासून 16 किलोमीटर अंतरावरती संकेत भोसलेचं हत्याकांड झालं, ते तिथं भेटायला गेले नाही. RR पाटील नितीन आगेला भेटण्यासाठी तिथं हेलिकॉप्टरचं ती जागा बनवून त्याच्या घराच्या बाजूला तिथं भेटायला गेले. ती परंपरा यांनी बंद पाडली. दलित अत्याचाराचा मुद्द्यावर भेटत नाहीत. आमच्या गायरानाचा जो 2024 पासून ताब्यात आहेत त्या गायरान जमिनी आम्हाला दिल्या जात नाहीत. तिथं JCB घुसवले जातात, पीक वर येऊ दिलं जातं, पुन्हा नष्ट केले जातात. आमचे प्रश्न खूप बिकट आहेत, आणि त्याच्यावरती हे सरकार जाणीवपूर्वक आम्हाला हिणवतंय. लाडली बहीण योजना या संवैधानिक आहे. तुम्ही असणारी योजना काढली, 1500 रुपये खात्यात टाकणार. निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही जे दारात जाऊन पैसे वाटत होते ते पैसे तुम्ही खात्यात टाकायला लागलाय मत विकत घेण्यासाठी. दुसरं तिसरं काही नाही. ह्या तुटपुंजा योजनेतून मला सांगा, बुधवार पेठ बंद होणार आहे का? बुधवार पेठ मध्ये शरीर विकणाऱ्या महिला बंद होणार आहेत का? नागपूरमध्ये अनेक वेश्या व्यवसायाचे केंद्र ते बंद होणार आहेत का? मुंबईमध्ये ते कामोटीपुरा हे सगळ्या रोडवर आम्ही बघतो, तिथं आमच्या बहिणी उभा असतात. का उभा असतात? कुणाला शरीर विका वाटतं? या देशात कुणाला शरीर विका वाटतं? या राज्यात कुणाला शरीर विका वाटतं? पण मी जर माझं शरीर विकलं नाही तर माझं लेकरू इथं 2 वेळचं जेवण करू शकत नाही एका टायमाचं. या भ्रांतसाठी त्या आमच्या असणाऱ्या बहिणीला शरीर विकावं लागतं. तुम्ही 1500 रुपयाची नौटंकी करताय. आमचं शरीर विकणं बंद या ठिकाणी झालेलं नाही. हे सरकार सर्व अंगाने आमच्या मुळावर उठलेलं आहे. संविधान संपवायला निघालेलं आहे, आमचं अस्तित्व संपायला निघालेलं आहे. धोका आम्हाला आहे, आणि आमच्या धोक्यावर चर्चा नाही. 7वीत शिकणारा लातूरच्या वसतिगृहात विद्यार्थी मारला. 9वीत शिकणारी बौद्ध तरुणी लातूरच्या कस्तुरबा हॉस्टेलमध्ये बलात्कार करून मारली. कार्यकर्ते मारले महाराष्ट्रामध्ये. अर्धनग्न करून येवल्यामध्ये मातंग समाजाचा तरुण बेदम मारला. त्याला असणारा व्हिडिओ बनवून व्हायरल केला मनुवाद्यांनी. धोक्यात आम्ही आहेत, पण धोका तिसराच दाखवला जातो. म्हणजे ज्यांचा पंतप्रधान OBC समाजाचा नरेंद्र मोदी आहे, तो सांगतो की मी OBCचा आहे देशाचा पंतप्रधान. ते कसे धोक्यात असू शकतात? धोक्यात आम्ही आहेत. बाबासाहेबांनी दिलेलं सामाजिक न्याय धोक्यात आहे. वर्गीकरण, क्रिमिलियरच्या अटीच्या नावाखाली आम्ही धोक्यात आहेत. धोका फक्त दलितांना आहे, पण या धोक्यावर कोणी बोलत नाही. त्याच्यामुळं आम्हाला धोक्यात आणणं
गुलाम करणं, मनुस्मृतीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला पुन्हा एकदा खाईत ढकलणं हा एजेंडाच या व्यवस्थेचा आहे. त्याच्यामुळं कोणत्याही स्थितीत आम्ही आमदार होऊ, खासदार होऊ, नाही होऊ, तो वाग वेगळा झाला, पण आज आमच्या दारात येऊन उभा राहिलेली गुलामी तर नष्ट करावं लागेल. आणि ती गुलामी कुणी आणली तर RSSने आणली, भाजपने आणली. त्यांना कोणत्याही स्थितीतून घालू आणि पुन्हा सत्ता आणण्यासाठी आम्ही लढू, पण यांना घालवणं खूप गरजेचं आहे. महायुतीचं सरकार बघितलं 2.5 वर्ष, आता तुम्ही वर्तमान आता ते सुरू आहे, आणि महाविकास आघाडीचे सरकार बघितलं 2.5 वर्ष. दोघांमध्ये काय अंतर दिसले तुम्हाला? नाही, दोघांमध्ये अंतर एवढं आहे की विचारधारेचा फरक आहे. महायुती हिंदू राष्ट्र निर्मितीचं बॅनर लावते, महाविकास आघाडी ते बॅनर लावू शकत नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधान भवनामध्ये आंबेडकरी प्रश्नावरती चर्चा केली, महायुती ते करत नाही. महायुती दलित मुस्लिमांना टार्गेट करून हिंदू मताच्या ध्रुवीकरणासाठी काही अजेंडे बनवते, महाविकास आघाडी ते करत नाही. त्याच्यामुळे विचारधारेचा प्रश्न आहे. महायुती बाबासाहेबांना मानत नाही. आज बाबासाहेब करायला लागलेत कारण त्यांनी बाबासाहेबांच्या विरोधात जाऊन बघितलं, लोकसभेला तोंडावर पडले, लोकांनी त्यांना लायकी दाखवून दिली, 400 पार नाही 250च्या आत गुंडाळून टाकलं. बाबासाहेबांना घेतल्याशिवाय कुणाला पुढे जाता येणार नाही. त्याच्यामुळे आता नाटकं चालू आहेत. आता एकनाथ शिंदे बी बाबासाहेब करायला लागले. तर महाविकास आघाडीकडे फुले शाहू आंबेडकरी विचाराचं धोरण आहे, यांच्याकडे ते धोरण नाही. मी तुम्हाला उदाहरण दिलं, ठीक आहे, मला काही म्हणतील लोक तो भाग वेगळा आहे, पण निगेटिव्ह आणि नकारात्मक किती दिवस बोलायचं? वर्षा गायकवाड बौद्ध आहेत, त्या असणाऱ्या समाजाच्या मुद्द्यावरती बोलतात ना असं अधिवेशनात. त्यांना मी एखादा मुद्दा दिला तर त्या बोलू शकतात, एवढा मला कॉन्फिडन्स आहे. पण महायुतीचा कोणता नेता बोलणार आहे? मनुवादी आमच्या मुद्द्यावर बोलणार आहे का? नाही बोलणार. त्याच्यामुळे मी कॉन्फिडेंटली सांगतो की हे संविधान बदलणार नाहीत, हे संविधान बदलणार आहेत. एवढा मोठा फरक आहे. हे आरक्षण बदलणारे नाहीत, हे आरक्षण बदलून टाकणार आहेत. मी तुम्हाला मागा सांगितलं उदाहरण, नितीन आगेचं हत्याकांड झालं, त्या ठिकाणी गृहमंत्री त्यावेळेचे RR पाटील भेटायला गेले. विराज जगतापचं हत्याकांड झालं, त्यावेळेचे गृहमंत्री अनिल देशमुख त्या घटनास्थळी भेटायला गेले. पण आजचे देवेंद्र फडणवीस 9 वर्षात 7 वर्षात जेवढ्या वेळेस ते गृहमंत्री होते, एकाही घटनेला भेट दिली नाही त्यांनी. एकाही ट्रॅक रेकॉर्ड आहे, एकाही घटनेला भेट दिली नाही. उलट आमची दीक्षाभूमीचं, महाराष्ट्राचं अनेक मुद्दे क्रिएट करून वातावरण दूषित केलं. चळवळीचं अजेंडे ठरवले आमच्या दलित चळवळीला संपवण्याचे, ते हे करत नाहीत. त्यांच्यात आणि यांच्यात फरक आहे. आणि त्यांच्या मानगुटी बसून आम्ही काही गोष्टी करू शकतो, यांच्या हे आम्हाला असणार तडीपार करतायत. आमचे सगळ्यात जास्त 250 कार्यकर्ते तडीपार करण्याचं काम देवेंद्र फडणवीसने केलं. भीमा कोरेगावमध्ये 43,000 आंबेडकरी तरुणांवरती गुन्हे दाखल करण्याचं काम देवेंद्र फडणवीसने केलं. सगळ्यात मोठा आंबेडकरी चळवळीला धोका मनुवाद्यांकडून आहे. हे आम्ही महाविकास आघाडीची बी मी वकिली करत नाही किंवा यांची पण वकिली करत नाही, पण आम्ही महाराष्ट्रामध्ये संख्येने कमी आहोत. आंबेडकरवादी हा मतदार कमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये जातीवाद आहे. सावरकर, गोळवळकर, टिळक हे जे मनुवादी आमचे समोरचे विचारधारा आहे, त्याच्या विरोधात फुले, शाहू, बाबासाहेब ही विचारधारा, आणि ह्या सगळ्या विचारधारेवरती देशात वाद होतो. आणि या सगळ्या विचारधाराचे लोक, जे काही विचारधारेचे नेते आहेत ते महाराष्ट्रातले आहेत. त्याच्यामुळे इथे निवडणुकीच्या आधी निळ पाहिजे का गुलाल पाहिजे, ही जात का ती जात, हे सगळं चालतं. UP मध्ये तिथला चमार मोठ्या संख्येने चंद्रशेखर आझाद निवडून आले, मायावतीने तिकडे सत्ता बसवली. आज आम्ही इथं महाराष्ट्रामध्ये 4, 5, 6% बौद्ध आहेत, विचारांनी पक्के आहेत. इथल्या देशाला एक दिशा देणारे विचार आम्ही मांडतो. नागपूरच्या भूमीतून मांडतो, मुंबईतून मांडतो, औरंगाबादून मांडतो. इतर लढे झालेले आहेत अस्मितेचे, ते लढे देशात पुन्हा हे होतात, लढे बाहेर होतात आणि आमच्याकडे आंदोलन होतात असं नाही होत. इथं लढे क्रिएट होतात आणि देशात ते मुद्दे जातात. तर जातीवाद असलेला हा देश आहे, राज्य आहे, आणि या राज्यामध्ये आम्ही लढतोय, हीच मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आम्हाला राजकीय अपयश नक्की येते, कारण आम्ही संख्येने कमी आहेत. म्हणून आम्हाला या ठिकाणी काही भूमिका
ह्या अशा पद्धतीने पॉझिटिव्ह घेऊनच मिळवावं लागतील. उगाच दिशाभूल करून आम्ही काही मिळू शकत नाही, वेळ वाया जाईल. प्रकाश आंबेडकर साहेबांच्या वंचित बहुजन आघाडी संदर्भात तुमचं काय मत? नाही, त्यांच्याबद्दल मी त्यांचा पक्ष आहे, राजकीय पक्ष आहे, समाजाचे मोठे नेते आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाबद्दल मी काही भाष्य करू शकत नाही. स्वातंत्र्य चळवळ चालवण्याचा त्यांचा अजेंडा आहे. एवढंच आहे की त्यांनी असणारं समाज आणि समाजातील लढणारे लोक यांचा जरा विचार झाला पाहिजे, बाकी काय नाही. एक माझा शेवटचा प्रश्न, ऑल इंडिया पॅन्थर आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, कुणासोबत जाणार? आम्ही आणखी ठरवलेलं नाही. आम्ही लोकसभेला इंडिया आघाडीसोबत संविधान वाचवण्यासाठी भूमिका घेतली होती. विधानसभेला मी जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 1 तरी पॅन्थर, 2 तरी पॅन्थर, 5 तरी पॅन्थर गेले पाहिजे, म्हणजे जिंकण्याचं धोरण आम्ही राबवणार आहे. आणि जिंकण्याचं धोरण विधानसभेत कोणत्याही परिस्थितीत राबवायचं. मी तुम्हाला सांगितलं की चळवळीमध्ये आशा या लागली की ती निराशा आणण्याचा एक अजेंडा असतो. आणि मग निराशा आणली की आम्ही पत्रकार असेल, आमचे कार्यकर्ते असतील, ते फ्रस्ट्रेशन मध्ये जातात, आम्ही कुठंच नाहीत. पण ते कुणामुळे नाहीत, कोणत्या धोरणामुळे नाहीत याचा विचार होत नाही. आम्ही तो विचार केलेला आहे आणि काही धोरणं आम्ही राबवणार आहेत. जिग्नेश मेवानीने काही काळ आंदोलन केलं गुजरातला आणि त्या ठिकाणी सगळ्या पक्षाच्या बळावरती आमदार होऊन तिथल्या समाजाचे प्रश्न मांडायला लागले. हे धोरण चांगलं आहे आणि त्या दिशेने आमची वाटचाल आहे. नाही, सपोर्ट कुणाला करणार? नाही, मी आता जाहीर करणार नाही, कारण आम्ही असणाऱ्या इंडिया आघाडीला पाठिंबा दिलाय, ते आमच्या टचमध्ये आहेत. आम्ही आमचं राज्यव्यापी अधिवेशन घेतल्यानंतर आमच्या असणाऱ्या टीममध्ये किती लढाऊ तरुण आहेत, महाराष्ट्रामध्ये चळवळीला वाहून नेणारे किती लोक आहेत, त्या सगळ्यांचा विचार करून आमची भूमिका जाहीर करणार. दीपक केदार यांचा विधानसभा क्षेत्र मी मेकर, केज अंबाजोगाई. आता दीपक केदारच्या बाबतीत विचारणार तर दीपक केदार आता नागपूरला आहे, थोड्या वेळाने अमरावतीला आहे, पुन्हा अकोल्याला आहे, पुन्हा बुलढाण्याला आहे, पुन्हा जालन्याला आहे. दीपक केदार महिन्यातून 2 ते 3 दिवस घरी जातो आणि बाकी टाइम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात, गावात, तालुक्यात असतो. तर दीपक केदारला मतदारसंघच नाही. दीपक केदारचा मतदारसंघ हा महाराष्ट्र आहे. तरी सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आमच्या ज्या विधानसभेतले कार्यकर्ते आहेत त्यांचा आग्रह आहे की तुम्ही आमच्याकडून लढा, त्यांचं म्हणणं आहे तुम्ही आमच्याकडून लढा. आम्ही त्याच्यात चाचपणी करतोय. माझ्यासाठी मतदारसंघ भरपूर आहेत. मी काही एका मतदारसंघातला कार्यकर्ता नाही आणि एका मतदारसंघाला चिटकून बसून तिथं रमणारा सुद्धा कार्यकर्ता नाही. तर जिथं आमची ताकद वाटेल तरी सुद्धा आम्ही मेकर टार्गेट केलाय. बुलढाण्यातला राखीव मतदारसंघ आहे, बीडचा केज अंबाजोगाई राखीव मतदारसंघ आहे, सोलापूरचा माळशिरस राखीव मतदारसंघ आहे, पुण्याचा चिंचवड हा राखीव मतदारसंघ आहे. असे 4 ते 5 मतदारसंघ आहेत जिथं आम्ही ताकद वाढवलेली ताकद आहे आणि त्या क्षमतेने त्यातून कोणता तरी माझा मतदारसंघ राहील, पण मी निवडणूक लढणार आहे. निश्चितच. हे होते आमच्यासोबत ऑल इंडिया पॅन्थरचे दीपक केदार सर, जे एक आंबेडकरी जे मुवमेंट आहे ते समोर घेऊन जातात आणि त्यांचा एकच संकल्प आहे की सत्तेत आल्याशिवाय न्याय मिळणार नाही. कारण गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी चळवळ याला खीळ लागलेली आहे आणि आंबेडकरी चळवळीमध्ये जे आंदोलन झालेले आहेत, जे आंदोलनकारी आहेत, आजही ते कारागृहामध्ये आहेत. त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. त्यांना कोंबण्यात येतो. जे सत्ताधारी असतात ते काँग्रेस असो किंवा भाजप असो किंवा शिवसेना असो, हे तिन्ही पक्ष आंबेडकरी जे समाज आहेत, जे तरुण आहेत, त्यांचा फक्त आणि फक्त त्यांचा उपयोग करतात निवडणुकी काळामध्ये, परंतु त्यांना आंबेडकरी समाजाला न्याय देत नाही. म्हणूनच दीपक केदार यांनी एक संकल्प केलेला आहे. आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते निवडणूक लढणार आहेत आणि संभावित महाविकास आघाडी सोबत ते जाऊनच निवडणूक लढणार आणि जिंकण्याचा त्यांच्या पुरेपूर प्रयत्न राहणार. कारण सत्तेत असल्याशिवाय आंबेडकरी समाजाला आता न्याय
मिळणार नाही. कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, आपण लढवय्ये आहोत, पण ते आपण कशा प्रकारे लढायला हवं? संविधानाच्या मार्गावर लढायला हवं. म्हणून संविधानाच्या मार्गावर जर लढायचं असेल तर सत्तेत गेल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. तर तोपर्यंत आपण बघत राहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. आणि मी पुन्हा दीपक केदार सर जे आहेत त्यांना माझ्या या चॅनलच्या माध्यमातून निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो. जय भीम.